मंडई म्हणजे आजची महात्मा फुले मंडई. इंग्रजांच्या काळातलं रे मार्केट ही जी वास्तू आहे 1880च्या दशकात झालेली ही आपली मंडई. या मंडईच्या दगडांमध्ये एक इतिहास दडलेला आहे. ही इंग्रजांनी बांधलेली असे म्हणतात, पण खूप कमी जणांना माहिती आहे ही आपली मराठी माणसाची मंडई आहे. या मंडईला स्वतः महात्मा फुलेंनी दगड पुरवलेली आहेत, त्यामुळं ही खरी आपल्या मराठी माणसाची मंडई आहे. या मंडईमध्ये हा गणेशोत्सव फार तळागाळात रुजलेला आहे. अगदी या मंडईतला गणेशोत्सवाचा इतिहास बघायचा झाला तर इथं असं सांगतात, भारताच्या स्वातंत्र्याची चळवळ जर कुठनं सुरू झाली ती पुण्यातनं, आणि पुण्यातनं त्यातल्या त्यात या आपल्या मंडईमधनं. आणि याच ऐतिहासिक मंडईत वसलेले आपल्या पुण्यनगरीचे मायबाप म्हणजे आपले शारदा गजानन. सर्व समाज एकत्रित येऊन हा उत्सव साजरा करावा, या उत्सवातून एक देश स्वतंत्र होण्याची एक चळवळ उभी राहावी, या सगळ्या विचारातनं लोकमान्य टिळकांनी हा गणेशोत्सव चालू केला. आणि याचं मूर्तिमंत उदाहरण होतं ते म्हणजे इतिहासातली आपली मंडई. असं सांगतात बरं का की पूर्वी आहे ना, आणि पुस्तकांमध्ये लिहिलेले जुने जाणते सांगतात पण की पूर्वी आहे ना या मंडईत अनेक मेळे व्हायचे, अनेक भाषणं व्हायची. मेळे म्हणजे काय असायचं की त्या मेळ्यांमध्ये जत्रा कशी भरते आपली, कशी ती जत्रा भरायची. गणेशोत्सवात अनेक मोठमोठ्यांची भाषणं झाली आहेत, देशभक्तीपर अनेक कीर्तनं झालेली आहेत. त्यातनं जो संदेश द्यायचा तो योग्य रीतीने दिला गेलेला आहे. स्वतः लोकमान्य टिळकांनी अनेक सभा या मंडईमध्ये घेतल्या, अनेक सभा गणेशोत्सवात या मंडईत लोकमान्य टिळकांनी घेतल्या. त्यानंतरून टिळकांनंतरून देखील हा गणेशोत्सव हळूहळू वाढत गेला. मंडईचा गणपती, झोपड्यावरचा गणपती, अशा अनेक नावं या गणपतीला पडत गेली. स्वातंत्र्याच्या नंतरनं किंवा स्वातंत्र्य मिळावं या काळामध्ये अनेक नामचीन व्यक्ती या मंडईत येऊन गेलेल्या, कारण त्या मंडईला तेवढं महत्त्व आहे. यावेळेस पण होतं असं इथली जुनी जाणती सगळी सांगतात. जी जुनी खोडं म्हणतो ना आपण, या मंडईमध्ये स्वतः गांधीजी येऊन गेले, स्वतः सरदार वल्लभभाई पटेल येऊन गेले. अहो एवढंच काय, ज्याच्यामुळं पाकिस्तान हा देश वेगळा करायला लागला हा स्वतः जिन्ना पण इथं येऊन गेल्याचं सांगतात. अशा या ऐतिहासिक मंडईने अनेक चढ उतार पाहिलेले. चढ उतार कसले, स्वातंत्र्याचे, चळवळीचे, परत तुम्हाला सांगतो गणेशोत्सवातले पण. ज्या वेळेस ब्रिटिशांनी या गणेशोत्सवावर निर्बंध आणले होते ना, त्यावेळेस याच मंडईने सगळ्यात पहिले स्टँड घेतला होता, आम्ही आमची मिरवणूक काढणारच. आणि टिळकांसोबत त्यांनी 50व्या दिवशी ही मिरवणूक काढली आणि आपला बाप्पा वाजत गाजतच विसर्जन केला. मंडईचा हा जो गणपती आहे ना, शारदा गणपती, हा मूळचा आहे ना कष्टकऱ्यांचा गणपती असं वाटतं. का तर तुम्ही कधी मंडईत आले ना तर तुम्हाला दिसेल की इथं शेतकऱ्यापासनं आडतदारापासनं व्यापाऱ्यापर्यंत सगळ्यांचे व्यवसायच आहेत. अगदी हा बाप्पा सगळ्यांची पोटं भरतो, कोणाला उपाशी झोपून देत नाही. असं का म्हणतात तर आपण जेव्हा रस्त्याने जातो ना, इथं वाटा घेऊन बसणाऱ्या महिला दिसतात, असे कष्टकरी अनेक शेतकरी दिसतात, अनेक व्यापारी दिसतात, गाळाधारक दिसतात. त्यांचा तो खरडा आवाजात त्यांनी दिलेला आपल्या कांद्याचा, बटाट्याच्या भाजीचा आवाज आपल्या कानी ऐकतो. हे जे कष्ट आहेत ना त्यांना फळ देणारा आहे तो म्हणजे हा बाप्पा. या बाप्पांनी आजवरती आलेल्या या मंडईवरची अनेक संकट दूर केलेली आहेत असं म्हणतात. त्यामुळंच कायम या काबड कष्टकऱ्यांचा लाडका देव बाप्पा आहे. 18 पगड जाती किंवा हिंदू धर्माच्या पलीकडे गेलेला हा उत्सव आहे. आणि तशीच ही मंडई पण आहे बरं का. अगदी बाबूगणू चौकातला ज्यावेळेस येतो, उजव्या हाताला असणारी अत्ताराळी, मंडईतली फ्रूट आळी, ही वेगवेगळ्या समाज बांधवांनी बांधून ठेवलेली आहे बरं का. अत्ताराळीतल्या अनेक अत्तार मुस्लिम समाजाचे, फ्रूट आळीतल्या अनेक व्यापारी मुस्लिम समाजाचे, पण तरी पण तेवढ्याच मनोभावे ते या बाप्पाच्या चरणी विलीन होतात बरं का.
तुम्ही जर कधी मंडईत फिरला तर अनेक वेगवेगळ्या जातीच्या, अनेक वेगवेगळ्या धर्माची लोक आपल्याला दिसतात. पण शारदा गणपती म्हणजे आमचं दैवत आहे बरं का, हे सगळे लोक आनंदाने सांगतात. किती जण मला अशी भेटली आहेत ही डॉक्युमेंटरी करताना की काही नव्हतं अरे घरचं, पण तरी पण आज स्वतःच्या पायावर उभं केलंय ते या देवबाप्पाने. खरंच असं वाटतं की हा देवबाप्पा आहे ना गरिबांचा आहे बरं का. आणि ही मंडई पण आहे ना माणुसकीवाल्यांची. कधी ह्या मंडईत वाटेंवरनं भांडणं झाली तुम्हाला दिसणार नाही, किंवा कधीच या मंडईत अगदी हमालापासून ते व्यापाऱ्यापर्यंत कोणी तुम्हाला भुकेला झोपल्याला दिसणार नाही. प्रत्येकजण आवर्जून सांगतो की माझे कष्ट आणि त्या मायबापाचे दिलेले आशीर्वाद याच्यामुळे हे सगळं उभं. ज्या वेळेस आपण या पुण्याचा दैदिप्यमान गणेशोत्सव आठवतो त्यावेळेस आवर्जून आठवण होती या पुण्याच्या गणेशोत्सवात एक काळा वाघासारखं प्रतिनिधित्व करणाऱ्या तात्यासाहेब थोरातांची. फार पूर्वीपासून या गणेशोत्सवात मंडईवाल्यांचा एक वेगळा दबदबा राहिला आहे. या मंडईवाल्यांनी या उत्सवात आपला एक स्वतःचा मान आणि या उत्सवात एक वेगळी शान मिळवलेली. आले रे आले मंडईवाले, इकडून आले मंडईवाले आणि तिकडून आले मंडईवाले. ज्यावेळेस कानी येतं ना त्यावेळेस आपल्या आपसूक मान शोधते की बाबा कुठे रे मंडईवाले. त्यांचा तो असणारा दबदबा, पांढरा शर्ट, पांढरी पॅन्ट आणि खांद्यावरचा नॅपकिन, प्रत्येक ही गोष्ट आहे ना ही एक वेगळा पॅटर्न घेऊन येते. पॅटर्न म्हणजे काय, प्रत्येकाची एक वेगळी ओळख असते. मंडईवाल्यांची आधीपासून ओळख काय आहे की कष्टकऱ्यांची ही मंडई आहे. कष्टकरी असल्यामुळे असल्या तब्येतवाल्यांची मंडई आहे. ज्यावेळेस हे मंडईवाले लक्ष्मी रोडला येतात ना कल्ला करतच येतात. मंडईवाले आलेत हे सांगण्याची पण त्यांची एक वेगळी स्वतःची स्टाईल आहे. मंडईवाल्यांनी अनेक वर्ष लक्ष्मी रोड गाजवलेला आहे आणि इथून पुढे पण कायमस्वरूपी ते गाजवतच राहतील. एका नवसातून स्थापन झालेला हा या मंडईचा शारदा गणपती प्रत्येकाला जवळचा वाटतो आणि प्रत्येकाला आहे ना एक वेगळी भावना आहे या गणपती संदर्भात. वेगळी भावना म्हणजे कसं, सुखदुःखात ह्याच मूर्तीसमोर लोक येतात. प्रत्येकाला जवळचा मित्र वाटतो, प्रत्येकाला आईवडिलांसारखा वाटणारा हा आपला गणपती बाप्पा. आणि या मूर्तीचा एक वेगळा राजशाही थाट आहे बरं का. राजशाही थाट म्हणजे ही एकमेव सार्वजनिक गणेशोत्सवातली मूर्ती आहे जी की स्त्रीपात्र म्हणजे शारदेबरोबर. आता हा वेगळा राजशाही थाट म्हणजे काय, आता मोस्ट ऑफ जवळपास जे खरे कोर पुणेकर आहेत त्यांनाच ही गोष्ट माहिती आहे. हा गणपती बाप्पा दर 3 वर्षांनी झोपाळ्यावर बसतो. झोपाळ्यावर एखादा पुरुष त्याच्या पत्नीबरोबर निवांत सल्लामसलत करताना कसा बसतो तसा हा दिसणारा आपला बाप्पा आहे. कधी लक्ष्मी रोडला समाधान चौकात जेव्हा हा बाप्पा वळतो त्यावेळेस असणारा त्याचा थाट वेगळा आहे. ज्यावेळेस पहिल्या दिवशी मिरवणुकीनंतरून हा बाप्पा आपल्या कष्टकऱ्या मंडईवाल्यांच्या खांद्यावर जातो ना त्यावेळेस असणारा त्याचा आनंद वेगळा. हा झोपाळ्यावरचा गणपती, मंडईवाल्यांचा गणपती आणि पुण्याचा मायबाप असा ओळखला जाणारा हा आपला बाप्पा आहे. हे पुण्याचे मायबाप, झोपाळ्यावरचा गणपती, मंडईवाल्यांचा गणपती, कष्टकऱ्यांचा गणपती, हा प्रत्येकाला ही मूर्ती कायम आपलीशी वाटली गेलेली. मंडईचे अनेक देखावे फेमस होते. म्हणजे आमचे वडील सांगायचे की तो एक ठरलेला शिंपला एवढा भारी झाला होता म्हणतात की लोक रोज म्हणलं तरी बघायला येत होती. एवढी गर्दी या शिंपला बघायला होत होती. त्यावेळेसचा हा शिंपल्याचा देखावा RK स्टुडिओने केला होता. RK स्टुडिओ म्हणजे कोण, राज कपूर यांचा तो स्टुडिओ आणि त्यातील आर्ट डायरेक्टर होते रंगराजन. त्यावेळेस 80च्या दशकात RK स्टुडिओ गणेशोत्सवात काम करणार म्हणजे आज आपण गणेशोत्सवात एखादा हॉलिवूडचा आर्ट डायरेक्टर हायर केल्यासारखं. एवढं कॉस्टली आणि एवढा मोठा तो लवाजमा असायचा. त्याचसोबत आहे ना मंडईचे फक्त देखावेच नाही, मला आठवतंय मंडईच्या कमानी, स्वागत कमानी बघायला पण गर्दी व्हायची. एकदा शिवपार्वती विवाह सोहळ्याची एक कमान केली होती. ते नवीनच आलं होतं त्यावेळेस, हाताने पेंटिंग करायचे. तर ती कमान बघायला फार गर्दी होती. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट
गाडा, म्हणजे तो विसर्जन रथ दरवर्षी एक उत्कंठा लागली असते की यावर्षी काय. असं प्रत्येक वेळेस झालेलं आहे की काहीतरी नवीन बघायला भेटलेलं आहे. अनेक कलाकारांनी यावर आपले जीव ओतून काम केलेले, खूप वाखाणण्याजोगे यांचे गाडे होते. पण कायम तुम्हाला सांगतो, हे प्रत्येकाला, अगदी मंडईतल्या पण प्रत्येकाला वाटत असणार आहे की जोपर्यंत तो बाप्पा त्या रथावर बसत नाही ना, तोपर्यंत त्या रथाला शोभा नसते. तो रथ शोभून त्यावेळेसच दिसतो ज्यावेळेस हे शारदा गजानन आपले मायबाप त्यांच्या स्थानी जाऊन बसतात. रथ किंवा गाडा हा मंडईवाल्यांचा खूप सेन्सिटिव्ह विषय आहे बरं का. म्हणजे मी अगदी लहान मुलापासून ते खूप मोठ्यांपर्यंत मी सगळ्यांशी बोललो. रथ देखावा हा खूप सेन्सिटिव्ह आणि जिव्हाळ्याचा विषय. अगदी त्या रथासाठी यांनी आपले खांदे झिजवलेले आहेत. त्या रथासाठी जीवाची पर्वा न करता हे वायरी तोडतात. असे सगळे एक एक खूप अद्भुत करणारे किस्से मला यात जाणवलेले. हे सगळं पुढे घेऊन जायला एक जिगर लागतो आणि ते जिगर आहे ना मंडईवाल्यांकडेच आहे. अशा या उत्सवाच्या पंढरीत आपण आलो आहेत, माणुसकीच्या मंडईत आपण आलेलो आहे. या उत्सवाच्या पंढरीत जागर करायला आम्ही आलेलो आहे. मंडई उत्सवाची पंढरी घेऊन आम्ही आलेलो आहे. तर आमची ही संपूर्ण मालिका पाहायला तुम्ही विसरू नका. धन्यवाद.